चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सोडण्यासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। अल्पवयीन आरोपीला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावं अशी याचिका अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती। बाल अधिनियम कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। त्यामुळे ही याचिका जी आहे ती फेटाळण्यात आल्याचं आपण बघतोय। बाल निरीक्षण गृहात आरोपीला ठेवण्यात आलेलं आहे। हिट अँड रन प्रकरणामध्ये याला ठेवण्यात आलेलं आहे आणि अल्पवयीन आरोपीला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावं अशी याचिका अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात केली होती। बाल अधिनियम कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता, पण ही याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। अर्थात ही याचिका फेटाळत असताना मुंबई हायकोर्टाने नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय, काय म्हटलंय हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरेल, कारण या प्रकरणाचा संपूर्ण तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे। वेगवेगळे पैलू यामध्ये तपासले जातात। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। वैभव, काय तपशील? विशाल, तुमचा प्रश्न एकदा पुन्हा विचाराल? म्हटलं आतापर्यंतचा अपडेट काय? वैभव, आता क्षणाला आपल्याला असं कळतंय की महत्त्वाची बातमी आहे की पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सोडण्यासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे। अल्पवयीन आरोपीला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावं अशी याचिका जी होती अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती आणि बाल अधिनियम कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता, पण ही याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे। वैभव, कदाचित वैभवपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण मी पुन्हा एकदा ही बातमी सांगतो। आता क्षणाची महत्त्वाचं अपडेट या प्रकरणातलं ते अपडेट असं आहे बघा की अल्पवयीन आरोपीला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावं अशी याचिका जी ती अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली। पुणे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणात महिला बाल कल्याण विभाग ॲक्शन मोडवरती आलेला आहे आणि या प्रकरणात बाल न्याय हक्क मंडळातील सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला जामिनासाठी घालून दिलेल्या अटी शर्थींवर आक्षेप घेण्यात आला होता आणि या प्रकरणी 5 सदस्यांच्या समितीमधील 2 सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। समितीच्या सदस्यांनी नियमांचं पालन केलं नाही असं यात नमूद करण्यात आलंय।